सुरू करू का? मग मनाने स्वाभाविकच भगवंताचे नाम घेतले जाते, त्यांच्या गुणांचं चिंतन केलं जातं, भगवंताचा प्रभाव काय आहे, त्याच्या लीला काय आहेत याच्या सगळ्याचं चिंतन होतं, भगवंताच्या नामाचा जप केला जातो आणि स्वरूपाचे ध्यान फार तत्परतेने आणि तन्मयतेने होऊ लागते. म्हणजे एकदा अहंता बदलायची आहे, आपलं मन बदलायचं आहे. आपल्या मनामध्ये जे सतत संसार भरलेला आहे त्याच्याऐवजी मनामध्ये भगवंत आणायचा आहे. म्हणजे संसार तर होतच राहणार आहे, संसार काही थांबणार नाही आहे, तो तर होणारच आहे. पण भगवंताला मनामध्ये आणल्यानंतर आपण त्या दृष्टीने संसाराकडे पाहू असं त्यांनी सांगितलं. अहंता बदलायची असं सांगितलं. आणि मग भगवंताला आपलं मानलं की मग संसाराचं सर्व काम भगवंताचं सेवारूपच होऊन जातं. मग संसाराचं काम करताना हे काही मी त्याच्यासाठी करत आहे. म्हणजे आता समजा आपण घर झाडतो आहे तर पूर्वी कुठेतरी वाचलं होतं मी की जणू काय आपण मंदिरच झाडतो आहे भगवंतासाठी. आपण आपलं घर म्हणजे मंदिरच आहे. अशा पद्धतीने घरातली सगळी कामं करायची. कोणतंही काम असो त्याच्यामध्ये भगवंताच्या पूजेचा भाव आणायचा आणि भगवंताच्या पूजेशिवाय माझं दुसरं काही कामच नाही. म्हणजे पूजा म्हणजे काय, फक्त पत्रपुष्प वाहनं ही पूजा नाही, तर आपण पाहिलेलंच आहे की आपला स्वधर्म, आपलं कर्म करणं म्हणजे स्वकर्म कुसुमांची पूजा. आपण मागच्या वेळेस वाचलं होतं ज्ञानेश्वरीमधलं की स्वकर्म कुसुमांची पूजेने त्याला आपल्याला व्हायचं आहे. ओंजळ भरून फुलं कुठली घ्यायची, स्वकर्म कुसुमांची, कुसुम म्हणजे फुलं, स्वकर्म कुसुमांची ओंजळ भरायची आहे आणि ती त्या भगवंताला अर्पण करायची. मग भगवंताच्या चरणावर साष्टांग नमस्कार करायचा, त्याला समर्पित व्हायचं आणि मनामध्ये त्याचाच भाव ठेवायचा. त्याच्यामुळे मनामध्ये जी प्रसन्नता होईल ती संसारातल्या कुठल्याही कामाने होणार नाही असं ते प्रतिज्ञतापूर्वक भगवंत आपल्याला हे सांगत आहेत. आणि मग असा भक्त तू माझा झाला, माझ्यामध्ये मन ठेवलं, माझी पूजा केली, मला नमस्कार केला, तर तू काय होशील, मलाच प्राप्त होशील, अर्थात माझ्यामध्येच निवास करशील अशी मी सत्य प्रतिज्ञा करतो, कारण तू माझा आवडता आहेस असं सांगितलेलं आहे. भगवंत खरं तर सगळ्या जीवांवर प्रेम करतात, कारण आपला अंश त्याचाच आपण अंश आहोत ना. त्यामुळे आपलाच अंश असल्याने कोणताही जीव भगवंताला अप्रिय नाही. भगवान जीवांना मग 84 लाख योनीत पाठवत, अर्थात नरकात पाठवत, त्यांचा उद्देश जीवांना पवित्र करण्याचाच असतो. म्हणजे मरणानंतर काहीही जरी गती झाली तरी पुढे आपलं कल्याणच होणार असतं, ते पाप भोगून संपवायचं असतं. त्यामुळे जिथे आपण जाऊ तिथे सुद्धा भगवंताची ही कृपाच आहे असं समजायचं आहे आणि ते भगवंताच्या प्रेमाचं द्योतक आहे. आणि हीच गोष्ट प्रगट करण्यासाठी ते सांगतात की अर्जुना, तू मला अतिशय प्रिय आहेस आणि म्हणून मी तुला हे सगळं सांगतोय. आता ह्या दोन्ही श्लोकांमध्ये मागच्या त्यांनी काय केलं, अर्जुनाला आश्वासन दिलेलं आहे, त्याला प्रतिज्ञापूर्वक सांगितलेलं आहे. आणि आता पुढे परत गोपनीयातलं गोपनीय, गुप्तातलं गुप्त काय सांगतात बघू आपण. 66वा श्लोक. सर्वधर्मान् परित्यज्य मामेकं शरणं व्रज अहं त्वा सर्व पापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुचः. संपूर्ण धर्माचा आश्रय सोडून तू केवळ मलाच शरण ये, मी तुला संपूर्ण पापातून मुक्त करीन, चिंता करू नकोस. किती त्याला सांगितलेलं आहे वेळोवेळी की त्याला वाटत होतं ना की मला पाप लागेल, या सगळ्यांना मारल्याने मला पाप लागेल, मी नरकात जाईल, तर मी हे करू की नको. भगवंतांनी त्याला सांगितलेलं आहे की तू फक्त मला शरण ये, सर्व धर्मांचा त्याग कर. आता याचा अर्थ काय आपण बघूया की भगवान म्हणतात की संपूर्ण धर्माच्या आश्रयाचा, धर्माच्या निर्णयाचा विचार सोडून, अर्थात काय करावे काय करू नये हे सोडून केवळ एका मला शरण हो. मग स्वतः भगवंताला शरणागत होणे म्हणजे काय आहे, तर हे संपूर्ण साधनांचं सार आहे. यात शरणागत भक्ताला आपल्यासाठी काहीही करायचे बाकी राहत नाही. जसे उदाहरण त्यांनी पतिव्रतेचं दिलेलं आहे
की पतिव्रता ले काहीच काम नसतं. ती पतिव्रता स्वतःच्या शरीराचीही देखरेख पतीच्या नात्याने पतीसाठीच करत असते. सगळं काही घर, कुटुंब, वस्तू, मुलं मुली सगळ्यांना तिने काय पतिदेवाचंच मानलेलं असतं की हे पतीचं घर आहे आणि त्यांच्यापासून हे मला सगळं झालेलं आहे, त्यामुळे त्यांचंच करायचं. म्हणजे पतिव्रता पतिपरायण होऊन पतीच्या गोत्रातच आपले गोत्र मिसळून देते, पतीच्याच घरी राहते. त्याप्रमाणे शरणागत भक्तसुद्धा शरीरसंबंधी मानले जाणारे गोत्र, जाती, नाव इत्यादींना भगवंताच्या चरणी अर्पण करून निर्भय, निशोक, निश्चिंत आणि निशंक होतो. म्हणजे धर्म हा शब्द आपण बघितलेला आहे, कर्तव्य कर्माचा वाचक आहे, स्वधर्म. मग याच अध्यायातल्या 39व्या श्लोकामध्ये आलेलं होतं स्वभावज कर्म, म्हणजे स्वधर्म हाही शब्द आलेला आहे कर्मासाठी. अनेक शब्द ह्या कर्मासाठी आलेले आहेत आणि त्यामुळे सहज प्राप्त झालेलं जे आपल्याला कर्म असतं तो आपला धर्म असतो, हे सांगितलेलं आहे. मग आता सर्व धर्मां परित्यज्य, सर्व धर्मांचा त्याग कर म्हणजे काय, तर धर्माचा स्वरूपाने त्याग करणे गीतेनुसार योग्य नाही आहे, येथील प्रसंगानुसारही योग्य नाही. कारण भगवंताचे हे वचन ऐकून अर्जुनाने कर्तव्य कर्माचा त्याग केला नाही, उलट करिष्ये वचनम तव, म्हणजे सर्व धर्माचा त्याग कर. याचा अर्थ आपल्याला काय वाटेल की आता त्याला प्राप्त झालेलं कर्म काय होतं, युद्ध करणं. मग त्याने युद्धाचा त्याग केला का, तर नाही केलेला युद्धाचा त्याग. तर त्याचा अर्थ उलट यथेच करिष्ये वचनम तव, की तू सांगशील ते मी करीन, असं तो पुढे आता 73व्या श्लोकामध्ये म्हणणार आहे. म्हणून भगवंताच्या आज्ञेनुसार त्यांनी कर्तव्य कर्माचं पालन केलेलं आहे, स्वीकार केलेला आहे. म्हणजे फक्त स्वीकारच केला नाही तर आपल्या क्षत्रिय धर्मानुसार त्यांनी युद्धसुद्धा केलेलं आहे. मग आता याचा अर्थ काय की सर्व धर्मांचं त्याग कर आणि मला शरण ये, असं ते सांगितलेलं आहे. तर त्याचा अर्थ असा आहे, आणि मागेही त्यांनी सांगितलं होतं बघा की यज्ञ, दान, तप आपापल्या वर्णाश्रमानुसार ही कर्तव्य करायलाच पाहिजे, त्या कर्तव्यांचा कधीही त्याग करता येत नाही. मग संपूर्ण आता गीतेचा शेवट आलेला आहे, त्यामुळे ते सांगतात की पूर्ण अध्ययन केलं गीतेचं आणि ते केल्यानंतर आपल्या काय लक्षात येतं की मनुष्याने कोणत्याही परिस्थितीमध्ये कर्तव्य कर्माचा त्याग करायचा नसतो. अर्जुन तर युद्धरूप कर्तव्य कर्म सोडून भिक्षा मागणे श्रेष्ठ समजत होता. सुरुवातीला नाही का तो म्हणाला मी भैक्षमपी ह लोके, की मी भिक्षापात्र हातात घेऊन भिक्षा मागितलेली बरी यांना मारण्यापेक्षा, असं तो दुसऱ्या अध्यायात म्हटलेला आहे. परंतु भगवंतांनी त्याचा निषेध केला होता. यावरून हे सिद्ध होते की येथे स्वरूपाने धर्माचा त्याग अभिप्रेत नाही. सर्व धर्मां परित्यज्य, सर्व धर्माचा त्याग कर म्हणजे काय, कर्तव्य कर्म सोडून दे असं कधी कधी वाटेल कोणाला, म्हणून हा खुलासा आहे. हे मला आवडलं म्हणून मी म्हटलं चला हेच घेऊया आज. की आता विचार काय करायचा आहे की येथे संपूर्ण कर्माचा त्याग करणे याचा अर्थ कसा घ्यायचा, तर गीतेनुसार संपूर्ण धर्मांना अर्थात कर्मांना भगवंतांना अर्पण करायचं आहे. हा सर्वश्रेष्ठ धर्म आहे. म्हणजे कर्म तर करायचं पण ते भगवंताला अर्पण करायचं. मग यात संपूर्ण धर्माच्या आश्रयांचा त्याग करणे आणि केवळ भगवंताचा आश्रय घेणे या दोन्ही गोष्टी सिद्ध होतात. धर्माचा आश्रय घेणारे वारंवार जन्म मरणाला प्राप्त होतात. एवं त्रयीधर्म मनप्रपन्ना गतागतम कामकामाला बनते, हे 9व्या अध्यायात झालेलं होतं. म्हणून धर्माचा आश्रय सोडून भगवंताचाच आश्रय घेतल्यावर मग आपल्या धर्माचा निर्णय करण्याची जरूर राहत नाही. पुढे अर्जुनाच्या जीवनात असे झालेही आहे. आता हे जे उदाहरण दिलं या उदाहरणावरून आपल्या लक्षात येईल, आतापर्यंत जर लक्षात आलं नसेल तर, की सर्व धर्माचा त्याग कर आणि मला शरण ये. मग काय तर अर्जुनाच्या बाबतीत असं घडलं होतं बघा. युद्धभूमीवर अर्जुन कर्णाबरोबर युद्ध करत होता आणि कर्णाच्या रथाचं चाक पृथ्वीमध्ये फसून बसलं होतं. मग कर्ण रथाखाली उतरून ते वर काढण्याचा प्रयत्न करत होता. तेव्हा तो अर्जुनाला म्हणाला की जोपर्यंत हे चाक बाहेर निघत नाही तोपर्यंत तू युद्ध थांबव, असं सांगितलं. आणि मी दुसऱ्या कार्यात लागलेलो आहे, म्हणजे तो
रथाचं चाक वर काढत होता. अशा वेळी रथीने बाण सोडू नये हेच उचित आहे. तू सहस्रार्जुनाप्रमाणे शस्त्र व शास्त्र जाणणारा आहेस, अर्जुनाला सांगतोय कर्ण. धर्मज्ञ आहेस, म्हणून अशा वेळी माझ्यावर प्रहार करणे योग्य नाही. आणि कर्णाचं हे बोलणं ऐकलं अर्जुनाला. आणि अर्जुन कसा होता? ऋजुमनाचा होता, सात्विक होता. त्यांनी युद्ध थांबवलं. पण भगवान होते तिथे. मग भगवान कर्णाला म्हणाले की तुझ्यासारख्या आतताई घ्या होता ना हा कर्ण, त्यांनी कसं मारलेलं होतं त्या हेच पुढे सांगतात ते अभिमन्यूला, की तुझ्यासारख्या आतताईला कोणत्याही रीतीने ठार करणे हा धर्मच आहे. म्हणजे अर्जुनाने ऐकलं असतं की अरे बाबा हे शास्त्र सांगतोय हा आपल्याला की समोरचा जर आता रथाचं चाक त्याचं घुसलंय जमिनीमध्ये ते काढतोय तर आपण थांबायला पाहिजे. पण भगवंतानी कर्णाला आठवण करून दिलेली आहे की तू कसा वागला होता. आणि आता तुम्ही 6 महारथींनी मिळून एकट्या अभिमन्यूला वेढून ठार केलेलं होतं, म्हणून धर्माचे प्रमाण देण्यात काहीही अर्थ नाही. ही मोठी फार भाग्याची गोष्ट आहे की यावेळी तुला धर्माची आठवण झाली, कर्णाला ते म्हणतात. परंतु जो स्वतः धर्माचे पालन करीत नाही त्याला धर्माचे प्रमाण देण्याचा काही एक अधिकार नाही आहे की नाही. असे म्हणून भगवंतांनी अर्जुनाला बाण सोडण्याची आज्ञा केली. तेव्हा अर्जुनाने बाण मारणे सुरू केले. म्हणजे हे जे आहे सर्व धर्मान परित्यज्य मामेकम शरणम रज, की अर्जुनाने आपल्या बुद्धीने धर्माचा निर्णय जर केला असता तर चूक ठरली असती ती. म्हणजे कर्ण त्या ठिकाणी कर्णाचा जय झाला असता, अर्जुनाचा पराजय झाला असता. पण धर्माचा निर्णय त्यांनी भगवंतावर सोडला आणि त्या ठिकाणी त्यांनी भगवंताचं ऐकलेलं आहे आणि भगवंतानी धर्माचा निर्णय केलेला आहे. म्हणजे धर्म म्हणजे काय फक्त शास्त्रामध्ये सांगितलेला आहे तोच धर्म नाही आहे, तर प्रसंगानुरूप समोरचा जसा वागतो. आता ठगाशी ठग, महाठगाशी महाठग असं आपले रामदास स्वामींनी सुद्धा म्हटलेलंच आहे. म्हणजे अर्जुनाच्या मनामध्ये असा संशय होता की आपण युद्ध करावं की करू नये, यात कोणती गोष्ट श्रेष्ठ आहे. जर आपण युद्ध केले तर आपल्या कुटुंबाचा नाश होईल आणि आपल्या कुटुंबाचा नाश करणे हे फार मोठे पाप आहे. यामुळे तर अनर्थ परंपरा वाढेल. मग दुसऱ्या बाजूने विचार केला तर क्षत्रियासाठी युद्धापेक्षा श्रेष्ठ असं काहीच नाही आहे, कल्याण आहे त्याच्यामध्ये. म्हणून भगवान म्हणतात की काय करावे व काय करू नये, धर्म कोणता या भानगडीत तू पडतोसच कशाला. तू धर्माच्या निर्णयाचा भार माझ्यावर टाकून दे. हे सर्व धर्मान परित्यज्य याचे तात्पर्य आहे. मला पण हे माहीत नव्हतं म्हणून म्हटलं चला हे घेऊया आपण आज. छान आहे. म्हणजे इथे काय सांगितलं आहे त्यांनी की सांख्ययोग, कर्मयोग हे सगळे जे गीतेमध्ये सांगितलेले भगवत प्राप्तीची जी साधनं सांगितलेली आहेत त्या संपूर्ण साधनांपैकी मुख्य साधन काय आहे? अनन्य शरणांगती अतिगुह्यतमं शास्त्रम हे सांगितलेलं आहे. म्हणजे गीतेमध्ये अर्जुनाने आपल्या कल्याणाच्या साधनेविषयी अनेक प्रकारचे प्रश्न केले की माझं कल्याण कशात होईल. भगवंताने त्याची उत्तरेही दिली आणि ती सर्व साधने असतानाही गीतेचे पूर्वापर पाहता असे स्पष्ट दिसून येते की संपूर्ण साधनांचे सार आणि शिरोमणी साधन भगवंतांना अनन्य शरण जाणे हेच आहे. भगवंतानी गीतेमध्ये ठिकठिकाणी अनन्य भक्तीचा फार महिमा गायलेला आहे. आतापर्यंत अनेक अध्यायांमध्ये आपण पाहिलं, 7व्या अध्यायात, 8व्या अध्यायात, 9व्या अध्यायात, की अनन्य शरणांगत जो मला येतो त्याचा मी कसा योगक्षेमम वहाम्यहम वगैरे होतं ना. अनन्याश्चिंतयन्तो माम ये जना पर्युपासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमम वहाम्यहम अहं त्वा सर्व पापेभ्यो मोक्षयिष्यामि मामेकम शरणम रज. सगळीकडे सांगितलं होतं की मला शरण ये, मी तुझा याच्यापासून उद्धार करीन, मी तुला पाप लागणार नाही असं सांगितलेलं होतं. मी तुला संपूर्ण पापातून मुक्त करीन.